विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इतिहासातील भौतिक साधनाविषयी माहिती पाहिली. या तासाला आपण इतिहासातील दुसरं साधन म्हणजे इतिहासाच्या साधनामधील दुसरं साधन म्हणजेच लिखित साधन, या लिखित साधनाविषयी माहिती पाहणार आहे. मग लिखित म्हणजे काय? तर लिखित म्हणजे लिहून ठेवलेली. लिखित साधने म्हणजे काय? तर लिखित साधने म्हणजे लिहून ठेवलेली साधने. आणि या लिहून ठेवलेल्या साधनाच्या आधारे आपल्याला विशिष्ट काळातील निश्चित अशी माहिती मिळू शकते. आता ही लिहून ठेवलेली जी साधनं आहेत म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये जी लिहून ठेवलेली साधनं आहेत, या लिहून ठेवलेल्या साधनाच्या आधारे म्हणजे त्यांचा आधार घेऊन आपल्याला विशिष्ट काळातील निश्चित अशी माहिती मिळू शकते. जर ही लिखित साधने नसती तर आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये घडलेल्या घटनांची माहिती मिळाली नसती. या लिखित साधनाच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या किंवा त्या घटना कशा घडल्या, त्या कालखंडामध्ये कोणकोणते सण समारंभ साजरे केले जायचे, लोकजीवन कसं होतं, लोकांची वेशभूषा कशी होती, खाण्यापिण्याचे पदार्थ कसे होते, याची माहिती आपल्याला या लिखित साधनाच्या आधारे मिळते. म्हणजेच त्या काळातील म्हणजे मध्ययुगीन काळात देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे. म्हणजे त्या काळात मध्ययुगीन काळात देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी लिपींचा वापर केला जायचा आणि इत्यादी लिपींचा वापर करून त्या कालखंडामध्ये विविध भाषांची भूर्जपत्रे, पोत्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे इत्यादी लिखित साधने लिहिली जायची. आणि या लिखित साधनावरून यांच्यावरून म्हणजे काय? तर या लिखित साधनावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये काय केलं जायचं? तर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी साहित्य लिहिली जायची. मग त्या कालखंडामध्ये देवनागरी लिपी असेल, अरेबियन असेल, पर्शियन, मोडी इत्यादी लिपीमध्ये म्हणजे इत्यादी लिपीचा वापर करून, इत्यादी भाषांचा वापर करून त्या कालखंडामध्ये विविध भाषांची भूर्जपत्रे. मग हे भूर्जपत्र म्हणजे काय? तर भुर्ज वृक्षाच्या किंवा भुर्ज नावाच्या वृक्षाच्या पानावर लिहून ठेवलेले लिखाण म्हणजे भूर्जपत्रे. अशी भूर्जपत्रे लिहून ठेवली जायची आणि त्या भूर्जपत्राच्या माध्यमातून हे भूर्जपत्र लिखित साधन आहे. मग हे भूर्जपत्र काय केलं जायचं? वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलं जायचं. देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी भाषेचा वापर करून काय केलं जायची? तर वेगवेगळी भूर्जपत्रे, पोत्या, ग्रंथ, प्रमाण, चरित्रे, चित्रे इत्यादी साहित्य लिहिलं जायचं. मग ही जी भूर्जपत्रे आहेत, या भूर्जपत्रावरून आपल्याला त्या कालखंडातील काय होतो? इतिहास समजण्यास मदत होतं. म्हणजे भूर्जपत्र या लिखित साधनाच्या माध्यमातून आपल्याला काय समजला? तर थोडक्यात मध्ययुगीन कालखंडातील इतिहास समजला. तसंच या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला कळलं की मध्ययुगीन कालखंडामध्ये देवनागरी, अरेबियन, पर्शियन आणि मोडी या भाषेचा वापर करून साहित्य लिहिली जायची. म्हणजे लिखाण करण्यासाठी या 4 भाषेचा वापर केला जात असे. तसेच पोत्या असतील, ग्रंथ, वेगवेगळे ग्रंथ आहेत, साहित्य आहे लिहिलेलं. त्यानंतर फरमाने म्हणजे काय? तर फरमाने म्हणजे आदेश. जे वेगवेगळे राजे होते त्या राजाने काढलेले आदेश असतील किंवा ऋषीमुनी असतील, या ऋषीमुनीने काढलेले आदेश असतील. त्यानंतर वेगवेगळ्या सत्ता होत्या, त्या सत्तेमध्ये असणारे वेगवेगळे राजे होते, सरदार होते, त्यांनी काढलेले जे आदेश आहेत, या आदेशाविषयीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फरमाने या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. तसेच वेगवेगळी चरित्रे आहेत. मग या चरित्रामध्ये बघा, बाबराचे चरित्र असेल, बाबराने काय केलं तर चरित्र लिहिलं. मग हे बाबराचे चरित्र असेल. तसेच वेगवेगळी चित्र असतील, त्या चित्रावर काही माहिती लिहून ठेवली असेल. मग चरित्रे, चित्रे यांच्यावरून हे जे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीवरून यांच्यावरून आपल्याला काय समजतं? तर यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. म्हणजेच या जी लिखित साहित्य आहेत, विविध भाषेमध्ये लिहिलेली भूर्जपत्रे, पोत्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. म्हणजे हे लिखित साधन आहे. या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला थोडक्यात इतिहास समजण्यास मदत होतो. म्हणजे
म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास समजण्यास काय होतो आपल्याला मदत होतो किंवा मदत होते. तसेच बघा, तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. आता आपण बघितलं मध्ययुगीन कालखंडामध्ये 4 भाषेचा वापर करून प्रामुख्याने लिखाण केलं जायचं. देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी भाषेचा वापर करून विविध भाषेमध्ये लिहिलेली भूर्जपत्रे असतील, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे यासारखं, तसेच आत्मचरित्रे, तवारीख बखरी यासारखी लिखित साधने आहेत. या लिखित साधनाच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन कालखंडातील लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ, मग हे चरित्र वाचलं किंवा वेगवेगळे ग्रंथ वाचले, वेगवेगळी ग्रंथ वाचली किंवा भूर्जपत्र वाचलं, याच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं तर मध्ययुगीन कालखंडातील लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ कोणते होते याविषयी माहिती मिळते. म्हणजे लिखित साधन आहे. या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला इतिहास कळला की त्या कालखंडामध्ये लोक खाण्यापिण्यासाठी कोणते पदार्थ वापरत. तसेच लोकजीवन कळतं. लोकजीवन कसं होतं, प्रामुख्याने शेतीवर आधारित होतं. काल लोक वेगवेगळे व्यवसाय करत होती. शेती करत होती तर ती शेती कशाच्या सहाय्याने करत होती, मग ती शेती बैलाच्या सहाय्याने करत होती. याविषयीची जी माहिती आहे, वेगवेगळी उपकरणं आली जनावरांच्या माध्यमातून ते काय करत असेल शेती. लोकजीवन म्हणजे थोडक्यात लोकांविषयी माहिती मिळायला काय होते मदत होते. म्हणजे ही जी लिखित साधने आहेत, या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला काय कळतं तर मध्ययुगीन कालखंडातील लोकजीवन कळतं. आणि जर लिखित साधनं नसती तर आपल्याला लोकजीवन समजून आलं नसतं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील लोकांचं जीवन कसं होतं, ते कोणत्या पद्धतीने जगत होते याविषयीची माहिती मिळाली नसती. तसेच वेशभूषा म्हणजे काय तर आपला थोडक्यात पेहराव म्हणजे कपडे. ती कोणकोणत्या पद्धतीचा पोशाख धारण करत होती, म्हणजे पोशाख कशा पद्धतीचा घालत होती, स्त्रियांचा पोशाख कोणता होता, पुरुषांचा पोशाख कोणता होता, याविषयीची माहिती आपल्याला या लिखित साधनाच्या आधारे मिळते. तसेच आचारविचार असतील, सण समारंभ असेल, यांची माहिती आपल्याला मिळते. ते कोणकोणते सण समारंभ साजरे करत होते, त्यांचे विचार कसे होते, त्यांचे वागणे कसे होते, याविषयीची सगळी माहिती आपल्याला या लिखित साधनाच्या माध्यमातून मिळते. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणकोणते सण समारंभ साजरे केले जायचे, त्या कालखंडामध्ये लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ कोणते होते, लोकजीवन कसं होतं, वेशभूषा कशी होती, त्यांचे आचारविचार कसे होते, या सर्वांची माहिती आपल्याला या लिखित साधनांच्या आधारे मिळते. म्हणजे ही जी लिहून ठेवलेली साधनं आहेत, विविध भाषेची भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, आत्मचरित्रे असतील, ही जी लिहून ठेवलेली साहित्य आहे मध्ययुगीन कालखंडामध्ये, या लिहून ठेवलेल्या साहित्याच्या आधारे आपल्याला काय समजतो, इतिहास समजतो. म्हणजे लिखित साधनाच्या माध्यमातून आपल्याला काय समजला, इतिहास समजला. मग या सर्व लिखित साहित्याला इतिहासाची लिखित साधने असं म्हटलं जातं. आणि हे जी सर्व लिहिलेली साहित्य आहे, या लिहिलेल्या साहित्याला इतिहासाची लिखित साधनं असं म्हटलं जातं. आणि या लिखित साधनाच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व माहिती मिळण्यास काय होत असते, मदत होत असते. मग इतिहासाच्या लिखित साधनामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो, मग तुम्हाला टिपाले यामध्ये 2 मार्काला विचारलं जातं, लिखित साधने म्हणजे काय. मग त्यामध्ये साधी गोष्ट आहे, मानवाला लिहिण्याची कला अवगत झाली. मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यानंतर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या विविध घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि मग हे लिहून ठेवलं. मग कशात लिहून ठेवलं त्यांनी, हे लिहिण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भाषेचा वापर केला. देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीचा वापर करून काय केलं तर मानवाने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि या लेखनावरून आता त्यांनी लिहिलं. मग त्यांनी काय काय लिहिलं, त्यांनी भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे इत्यादी माहिती लिहून ठेवली. आणि या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, हे जे लेखन आहे, या लेखनावर आपल्याला त्या काळातील लोकजीवन कसे होते, खाण्यापिण्याचे पदार्थ, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधनं असं म्हटलं जातं. मग साधी सोपं आहे. लिखित साधनं म्हटलं की तुम्ही इथून सुरुवात करायची. मी तुम्हाला ते समजून सांगितलं आपल्या भाषेमध्ये, म्हणजे लिखित साधनं कशी असतात. तुम्ही काय करायचं, लिखित साधने टिपाल्या म्हणलं की तुम्ही इथून सुरुवात करायची, ते त्याचा शेवट इथं
करायचा. त्यानंतर बघा लिखित साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, आपल्याला 2 मार्काला विचारलं जातं इतिहासाची लिखित साधने. कोणतीही 4 साधने आपल्याला पाठ ठेवायची असतात. सोपे आहेत. बघा पहिलं साधन राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. दुसरं वंशावळी शाकावली. पत्रव्यवहार खलिते. त्यानंतर न्यायनिवाडे राजांची दिलेली आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी आणि तवारीख इत्यादी काय आहेत इतिहासाची लिखित साधने आहेत. आणि या लिखित साधनाच्या आधारे आपल्याला काय समजतो, इतिहास समजतो. मग आपल्याला 2 मार्काला विचारलं संकल्पना चित्र इतिहासाची लिखित साधने किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने. मग तिथं लिहायचं आपण ही 4 कुठलीही 4 नावं तुम्ही लिहू शकता. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी शाकावली, पत्रव्यवहार खलिते, न्यायनिवाडे आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी आणि तवारीख इत्यादी इतिहासाची लिखित साधने आहेत. या साधनाविषयी माहिती आपण पुढील तासाला पाहणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.